अरुंधती, तुझ्यापेक्षा ती बेला बरी. का का घेऊ नको तिचं नाव? घेणार, मी तिचं नाव घेणार. आणि हा काय माझा दोष नाहीये, तिच्या सौंदर्याचा आहे, तिच्या तारुण्याचा आहे. हा फक्त तिला बोलता येत नाही इतकंच. बिचारी जन्मानं मुकी आहे, बाकी छान आहे ती. यायला माझाच निर्णय चुकला. तुझ्याऐवजी तिला घेऊन आलो असतो तर बरं झालं असतं इकडे मुंबईमध्ये. आणि माझं ऐकलंही असतं तिनं. मी बस म्हटलं तर बसली असती, उठ म्हटलं तर उठली असती, आणि झोप म्हटलं तर झोपली सुद्धा असती. तुझ्यासारखे नको ते प्रश्न विचारले नसती ती. बाकी तुझ्या नवऱ्याची तिकडं मजा आहे ना. म्हणजे बघ ना, बायको इथे आणि नवरा तिथे, आणि सोबत बेलासारखी एक सुंदर मुलगी. काय साल्याचं नशीब आहे. जाम मजा करत असेल ना तिकडं बेला सोबत. अरुंधती, तुझ्या तोंडून हे असलं बोलणं शोभत नाही. चारित्र्यवान बोलणं. आणि तुझं काय ग? एका नवऱ्याला, एका मुलग्याला सोडून आलेली बाई तू, आणि नवऱ्याबद्दल इतका विश्वास कमाल आहे बुवा. आता तू तुझा विचार कर. या शहरात कसं टिकून राहता येईल याचा विचार कर. मला सांगते. आणि काय गरज होती काल तमाशा करायची त्या स्टुडिओमध्ये? तुला माहित नाही तो शेट्टी किती मोठा माणूस आहे ते. ऍड एजन्सीमध्ये त्याचं किती मोठं नाव आहे ते. अगं चांगला पैसा मिळाला असता आपल्याला. त्याला फक्त 2-4 बोल्ड फोटो हवे होते तुझे. तो फक्त फोटो मागत होता, तुला नाही. हो, आणि ती वेळ आलीच ना तर मी तुला त्याच्यासोबत झोपवायला सुद्धा मागं पुढं बघणार नाही. हे चल, प्रेम गेले खड्ड्यात 15 वर्षापूर्वीच. ऐक, माझं जर ऐकशील ना तरच इथं पोट भरून खाशील. अरुंधती, हे तुझ्या नवऱ्याचं घर नाही. तू मुंबईमध्ये आहेस माझ्याजवळ.